नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी ह्या आपल्या परिवारामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की मिरची पिकाला जास्तीत जास्त फुलकळी आली पाहिजे आणि जर जास्तीत जास्त फुलकळी आली तर आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न होणार व आलेली फुलकळी सेल सुद्धा झाली पाहिजे. यासाठी मार्केटमधील रामबाण उपाय आपल्याकडे काय आहे? कुठले कॉम्बिनेशन घेऊन आपल्या मिरचीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे बघायला भेटू शकतात व त्याचा वापर त्या कॉम्बिनेशनचा वापर आपण कशा पद्धतीनं कोणत्या वेळेस करायला पाहिजे या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. काय असतं, मिरची पीक हे न्यूट्रिशन बॅलन्स पीक असतं. एक आपण ज्याला म्हणतो की त्याचं एक चक्र असतं. जसं की आज आपण त्याचा तोडा केला म्हणजे हार्वेस्टिंग केली, हार्वेस्टिंग नंतर पुन्हा एकदा त्याला नायट्रोजन देणं गरजेचं असतं. नायट्रोजन दिलं की नवीन फुटवे निघतात, नवीन फुटव्यांना पुन्हा फुलकळी येते, फुलकळी सेट होते, त्याचा फळात रूपांतरण होतं आणि आपल्याला फळ भेटतं. मग असे तिचे जे पिरियड असतात हे कन्क्लुजिव्ह पिरियड आपल्याला सांभाळायचे असतात आणि त्याच्यासाठी न्यूट्रिशन बॅलन्स हा खूप महत्वाचा मुद्दा मिरची पिकामध्ये असतो. न्यूट्रिशन बॅलन्स वरती आपण एखाद्या दुसऱ्या दिवशी बोलूया. पण आजचा आपला महत्वाचा विषय जो आहे की फुलकळी निघण्यासाठी आपण कुठल्या फवारणीचा वापर केला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त फुलकळी आपल्याला बघायला भेटेल. मार्केटमधलं टॉपचं प्रोडक्ट प्रिसिजन क्रॉप केअरचं फ्लोरा क्वीन हे जे आहेत याचा वापर आपल्याला 400 मिली करायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी. अतिशय जबरदस्त रिपोर्ट फुलकळी काढण्यासाठी या प्रोडक्टचे आपल्याला भेटतात. खाली नंबर दिलाय, ह्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता. दुसरं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे आपलं बोरॉन, जे रेग्युलर आपल्याला कुठेही मार्केटमध्ये भेटून जातो. त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी 100 ग्रॅम करायचा आहे. कारण त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी 100 ग्रॅम करायचा आहे. सोबत चिलेटेड कॅल्शियम, जे चांगल्या दर्जाचं कॅल्शियम असेल मार्केटमध्ये, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि कॅल्शियम या ठिकाणी आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं प्रति 200 लिटर पाणी. सोबत एक ग्रेड घेणं गरजेचं आहे, जी ग्रेड फुटवे काढू शकेल. मग या ठिकाणी मी रिकमेंड करेल, एक तर तुम्ही 114411 जी सिंडिकेटची भेटते, विगरची भेटते, किंवा त्याऐवजी तुम्हाला मार्केटमध्ये 104410, 105410 जी मार्केटमध्ये ओलॅग्रोची भेटती फ्लॅन्टाफॉल नावाने, तिचाही वापर त्या ठिकाणी करू शकता. मग ह्या 2-3 ग्रेड ज्या सांगितल्या त्यांच्यापैकी एक ग्रेड आपल्याला इथं चूज करायची आणि 500 ग्रॅम आपल्याला तिचं प्रमाण घ्यायचंय 200 लिटर पाण्यासाठी. आणि आपल्याला आपल्या मिरची पिकावरती ह्या 4 औषधांची एकत्रित फवारणी करायची आहे. एक काळजी आपल्याला घ्यायची, या ठिकाणी स्टिकर ऍड करू नका. अतिशय जबरदस्त रिपोर्ट या फवारणीचे आपल्याला भेटणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी फवारणी तितकीच ताकदीची असतात. कॉम्बिनेशन आम्ही असे देतो जे पूर्ण प्युअर असतील, ज्याचे रिपोर्ट्स एक्सलेंट असतील. शेतकऱ्याचा खर्च हा खूप जाणून बुजून झाला पाहिजे, चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे, तर तिथं आपली फायद्याची गोष्ट बनते. मग ह्याच गोष्टी लक्षात घेऊन दुसरंही कॉम्बिनेशन आहे मार्केटमध्ये सगळ्यांच्या ओळखीचं, माझं आवडतं मॅडिसन नावाचं प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन आहे. बॅलन्स न्यूट्रिशन असे की त्यामध्ये आपल्याला 60% नायट्रोजन, 21% फॉस्फरस आणि 60% पोटॅशियम बघायला भेटतो. सोबतच अदर न्यूट्रिएंट सुद्धा आहे. तर या मेडिसिनचा वापर या ठिकाणी आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली करायचा आहे. सोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचंय. पुन्हा एकदा सांगतो, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं बोरॉन सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला सुंदर असे रिपोर्ट त्या बोरॉनचे भेटतील. बोरॉनचा वापर जो आहे तो बोरॉन जे आहे ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती छान प्रकारे काम करतं. त्यामुळे तिथं मजबूतीनं फुलधारणा होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचा वापर 100 ग्रॅम. सोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या ठिकाणी करायचा आहे, जे मॅग्नेशियम सल्फेट मार्केटमध्ये भेटतं. तर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचंय. पहिली गोष्ट, मॅग्नेशियमची कमतरता तिथं पूर्ण होते, सल्फरची कमतरता पूर्ण होते. आणि मॅग्नेशियम सल्फेटमुळे क्लोरोफिल लेवल वाढते. क्लोरोफिल लेवल वाढल्यामुळे झाडाची जी अन्न तयार करण्याची प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी जास्त जलद गतीने जनरेट होणार आहे. आणि ते झाल्यामुळे फुलधारणेत एकंदरीत वाढ होणार आहे, असं या कॉम्बिनेशनचा एकत्रित मिनिंग आहे. सोबतच एक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक घेऊ शकता. आय थिंक कीटकनाशकांचे स्प्रे आपले भरपूर काही झाले असतील. या ठिकाणी तुम्ही जर बुरशीनाशक घेणार असाल तर रोकोचा वापर करू शकता 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. आणि मग या 4 औषधांची एकत्रित फवारणी स्टिकर घेऊन आपल्याला करायची. खूप छान रिपोर्ट या दोन्ही कॉम्बिनेशनचे भेटतात.
आता तिसरी गोष्ट अशी की असं कुठलं एखादं टॉनिक आहे मार्केटमध्ये ज्या टॉनिकचा वापर करून सुद्धा जास्तीत जास्त फुलकळी निघू शकते. मग एक जबरदस्त हायपर असा कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतो. जे टॉनिक आहे त्याच्यामध्ये कीटकनाशक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिएंट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सिजेंटा कंपनीचं प्लेसिवा नावाचं जे कीटकनाशक भेटतं त्याचा वापर 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली आपल्याला करायचं आहे. प्लेसिवा अतिशय नवीन आलेलं प्रोडक्ट आहे, अतिशय छान प्रोडक्ट आहे, चांगले रिपोर्ट त्या प्रोडक्टचे आहेत. थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, ऍपिड्स असतील, चॅसिड्स असतील, सगळ्याच प्रकारच्या रस शोषक किडीवरती अतिशय छान प्रकारे काम करतं. त्याच्यासोबत दुसरं प्रोडक्ट जे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चिलेटेड कॉम्बी. आता चिलेटेड कॉम्बी घेताना आपल्याला चांगल्या दर्जाचं चिलेटेड कॉम्बी वापरायचं आहे. पुन्हा एकदा रिकमेंड करेल तुम्ही वलॅग्रोचं ब्रेक्झिल वापरा. बीएसएफचं जे मार्केटमध्ये आपल्याला लिबरेल भेटतं ते तुम्ही त्या ठिकाणी वापरा. त्याच्यानंतर अतिशय भारी ऑर्चिड क्रॉप सायन्सचं जे मार्केटमध्ये केमिओ कॉम्बी नावाने भेटतं, अतिशय छान मायक्रोन्युट्रिएंट आहे, खरंच सुंदर रिपोर्ट त्या प्रोडक्टचे आहेत. त्याचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. कुठल्याही तिघांपैकी एक वापरा. तिघांपैकी एक वापरताना आपल्याला याचं जे प्रमाण आहे 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत एक आपल्याला होसी नावाचं जे जिब्रॅलिक ऍसिड येतं, जे झाडातली जिब्रॅलिन लेवल वाढवतं, झाडामध्ये नवीन फुटवे जनरेट होतात. फक्त एक काळजी घ्यायची, सगळं देताना झाडामध्ये पुरेसं न्यूट्रिएंट घालून गेलेलं पाहिजे. 1340 सारखी ग्रेड असेल, त्याच्यानंतर 13045 सारखी, 052 सारखी जी ग्रेड आहे ती जर जमिनीतून गेलेली असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही होशी सारखं जबरदस्त टॉनिक वरून स्प्रे करत असाल तर अतिशय छान रिपोर्ट या टॉनिकच्या आपल्याला बघायला भेटतात. स्टे ट्यून.